सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमी काय बनवावं असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? उपमा, पोहे, इडली, डोसा असं काही करून झालं असेल तर आज आपण सात्विक अशी रेसिपी पाहूया। सात्विक असण्याबरोबर ही एक पारंपरिक रेसिपी आहे। चवही भन्नाट लागते आणि आरोग्यालाही चांगली आहे। तर नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर मी आज तुम्हा सर्वांसाठी बनवत आहे ज्वारीची उकडपेंडी। याला तुम्ही ज्वारीचा उपमा देखील म्हणू शकता। पचायला अगदी हलका, चविष्ट, सात्विक आणि आरोग्यदायी रेसिपी आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। ज्वारीची उकडपेंडी बनवण्याकरिता आपल्याला सर्वप्रथम ज्वारीचं पीठ भाजून घ्यायचे। तर इथे मी घेतलेली आहे एक कढई, त्यामध्ये आपण 2 वाटी ज्वारीचं पीठ घालून घेऊया। हे ज्वारीचं पीठ आपल्याला मंद आचेवरती सारखं हलवत 7 ते 8 मिनिटे खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। उकडपेंडी बनविताना ज्वारीचं पीठ शक्यतो दाणेदार घ्यायचं, जेणेकरून उकडपेंडी चिकट होत नाही आणि चवीला छान लागते। ज्वारीचं पीठ छान असं तांबूस भाजून झालेलं आहे। आता आपण याला काढून घेऊ। याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 2.5 चमचे तेल घ्यायचे। ज्वारीच्या उकडपेंडीला तेल थोडं जास्तच लागतं। तेलामध्ये आपण 2 मोठे चमचे शेंगदाणे घालून शेंगदाणे छान तेलामध्ये तळून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटे शेंगदाणे छान तळून झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊ। आता आपण 1 चमचाभर मोहरी यामध्ये घालूया। मोहरी छान अशा तडतडू देऊ। आता चिमूटभर हिंग घालूया। हिंगने चव छान येते। आणि 1 चमचाभर जिरे देखील घालूया। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची घालायची आणि हलकसं परतवून घ्यायचं। मग यामध्ये आपण भाजून घेतलेलं ज्वारीचं पीठ घालायचं आणि हे देखील 2 ते 3 मिनिटे छान असं परतवून घ्यायचं आहे। पीठ हलकसं परतलं गेलं की यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घातलाय। हा देखील थोडा वेळ आपण परतवून घेऊया आणि 1 अर्धा ग्लास पाणी या पद्धतीने आपल्याला या पिठावरती शिंपडायचं आहे। तुम्हाला उकडपेंडी जास्त कोरडी हवी असेल तर तुम्ही पाणी कमी देखील घालू शकता, पण मी उकडपेंडी हलकीशी मऊ बनवत आहे। पाणी घालून गॅस मंद आचेवरती ठेवायचा आणि ही उकडपेंडी छान अशी भाजून घ्यायची आहे। आता या स्टेजवरती आपल्याला 1 चमचाभर साखर आणि चमचाभर मीठ यामध्ये घालायचे। साखरेमुळे उकडपेंडीला चव छान येते। छान मिक्स करून घेऊया आणि उकडपेंडी 2 ते 3 मिनिटे भाजून घेऊ। उकडपेंडी छान भाजून झाली की आपल्याला यामध्ये 4 मोठे चमचे दही घालायचे। सोबतच आपण तळून घेतलेले शेंगदाणे देखील यामध्ये घालूया। दह्यामुळे आपल्या या उकडपेंडीला हलकासा आंबूस फ्लेवर येतो आणि तो चवीला अप्रतिम लागतो। दही घालून 2 ते 3 मिनिटे उकडपेंडी परतली गेली की झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटे याची वाफ काढून घ्यायची। 2 मिनिटांमध्ये इथे आपली अगदी चविष्ट, खमंग, पौष्टिक अशी ज्वारीची उकडपेंडी किंवा ज्वारीचा उपमा बनून तयार होतो। सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी उत्तम असा पर्याय आहे। तुम्ही ज्वारीचं पीठ रात्री भाजून ठेवून सकाळी देखील ही उकडपेंडी बनवू शकता। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर मी यावरती घातलेली आहे। आता गरमागरम उकडपेंडी आपण सर्व करून घेऊ। सर्व करताना थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक शेव घालून मी याला सर्व केलंय। तर ही खमंग अशी उकडपेंडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।